नमस्कार. आजचा व्हिडिओ हा लहान मुलांच्या डेकोरेशनचा आहे. आम्ही लहान मुलांच्या बोरन्हाण डेकोरेशनला घरी कसे पतंग बनवले हे आम्ही ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. एक पिंक कलरचा पेपर मुलीच्या डेकोरेशनला आम्ही घेतला आहे. त्याचा आम्ही पतंगच्या शेपमध्ये कट केला आहे. त्यानंतर अजून एक पिंक डार्क शाईनमध्ये आम्ही एक पेपर घेऊन तोही कट केला आहे. हातानेच त्याला आम्ही आकार दिला आहे, शेप दिला आहे. कुठलाही स्केलचा यूज ह्या पेपर कटिंगमध्ये केलेला नाही आहे. पेपर कटिंग झाल्यावरती आम्ही फेविकॉलचा यूज करून आम्ही जे पतंगच्या शेपमध्ये जे कट केलं आहे ते एकमेकांना जॉईन करून घेतलं आहे. अशा प्रकारे हा पतंग दिसतो आहे. त्यानंतर बड्डेसाठी आपण हे रिबनचा यूज करतो, त्यालाही आम्ही नखानेच डिझाईन केली आहे. कुठलीही कैची यूज न करता नखाने एवढी सुंदर अशी डिझाईन बनली, तीही आम्ही ह्या पतंगला जॉईन केली आहे खालच्या साईडने. त्यानंतर अजून एक छोटा पतंग पाहिजे असतो म्हणून वरती कटिंग करून तोही लावून घेतला आहे. अशा प्रकारे आमचे खूप सारे पतंग तयार झाले आहे. तुम्हाला कसे वाटले हे पतंग नक्की कमेंटमध्ये कळवा. आमच्या बाळाचं नाव गौरी असल्यामुळे आम्ही इथे गौरी बोरन्हाण हे डेकोरेशन सर्व चिटकवून कसं तयार केलं आहे ते दाखवलं आहे. तुमच्या बाळाचं नाव काय आहे ते तुम्ही तयार करून नक्की असं डेकोरेशन करा. कमी वेळेत कमी खर्चामध्ये सुंदर असं डेकोरेशन आपण करणार आहोत. नंतर आम्ही पुढे मुलाचं डेकोरेशन कसं करायचं हेही मी या व्हिडिओमध्ये कंटिन्यू पुढे दाखवणार आहे. पहिलं डेकोरेशन मुलीचं केलं आहे, आता हे मुलाचं डेकोरेशन आहे. याच्यामध्ये आपण ब्ल्यू कलरचा पेपर घेतला आहे, तोही आपण पतंगच्या शेपमध्ये कट करत आहोत. त्यानंतर एक डार्क ब्ल्यू कलरचा घेऊन तोही आपण कैचीने असं कटिंग करून नंतर आपण कानाचं डेकोरेशन करणार आहोत. त्यासाठी एक गोल्डन कलरचा पेपर घेऊन कट करत आहोत. मोरच्या शेपमध्ये आपण त्याला थोडासा शेप दिला. ते सर्व आपण एकसारखे असे कट करून घेतले. त्यानंतर आपण जे पतंग तयार करणार आहे त्याच्यावरती हा जो गोल्डन कटिंगचा पेपर आहे तो आपण चिटकवून घेतला. अशा टाईपमध्ये आमचे सर्व पतंग तयार रेडी आहे. कानाच्या डेकोरेशनमध्ये हंडी पण येतेच. हंडी अशी पेन्सिलने ड्रॉ केली आहे. पेन्सिलने ड्रॉ केल्यानंतर ती आपण कैचीने कट करून घेतली. कैचीने अशी सुंदर हंडी आपण अशी कट केली. हंडीवरती आपण असे मिरर लावणार आहोत. ते मिरर आपण एकसारखे फेविकॉलचा यूज करून मिरर चिटकवले आहे. वरती आणि खाली दोन्ही साईडला हे मिरर चिटकवून घेतले. त्यानंतर वरतून हंडीला सपोर्ट म्हणून आपण एक व्हाईट प्लेन पेपरवरती फेविकॉल लावून त्यावरती आपण मुरमुरे चिटकवणार आहे. मुरमुरे चिटकवून झाले की त्याला हंडीला वरतून सपोर्ट म्हणून ते अटॅच केली आहे, जेणेकरून त्या हंडीमध्ये मुरमुरे पडतायत असं त्या फोटोमध्ये लक्षात येतं आहे. मुरमुरे असे पूर्ण पॅक करून घ्यायचे जेणेकरून ते पडणार नाही. आणि थोडेसे असे संक्रांतीमध्ये जे आमच्या बाळाचं नाव वेणुगोपाल आहे, वेणुगोपाल बोरन्हाण. अशा प्रकारे आम्ही वेणुगोपालचं बोरन्हाण डेकोरेशन केलं आहे. कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन कमेंट्समध्ये नक्की कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.